मराठ्यांमधला असंतोष पुढे आला आणि त्या असंतोषाला हवा देण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षाने केलं. विशेषतः मी असं म्हणेल की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्या असंतोषाला हवा देण्याचं काम केलं आणि तो एकमेकांविरुद्ध वापरण्याची सुद्धा त्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला. मात्र 14 ते 19 या काळामध्ये राज्यातल्या मराठा आरक्षणाच्या राजकारणाची जी दिशा होती ती तीव्रतेने भाजप विरोधी नव्हती. आणि याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की एकतर भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वारंवार आश्वासनं दिली, त्या दृष्टीने पुढाकारसुद्धा घेतला आणि ते देण्याचा प्रयत्न करतोय असं त्यांनी निदान मराठा समाजाला दाखवलं तरी. त्यामुळे मराठा समाज हा 19च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपसोबत होता आणि तसा तो या निवडणुकीमध्ये सुद्धा किमान निम्म्याने तरी तो फडणवीस आणि भाजप यांच्या मागे तो उभा राहिलेला आपल्याला दिसतो. मात्र एकूणच मराठा आरक्षणाचा प्रवास जर आपण बघितला तर मराठा आरक्षणाची जी मागणी तयार झाली त्या मागणीच्या मुळाशी गावागावांमध्ये मराठा आणि दलित यांच्यामधला जो संघर्ष होता आणि संघर्ष म्हणण्यापेक्षा आरक्षणामुळे आणि एकूणच समाज प्रबोधनामुळे मागील 50-60 वर्षांमध्ये दलितांची परिस्थिती जी झपाट्याने बदलू लागली, म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या सर्वांची बदलली असं मी नाही म्हणणार, मात्र तो संघटित झाला. काहींना आरक्षणामुळे नोकऱ्या लागल्या, ते चांगल्या ठिकाणी गेलेत आणि त्यामधून गावागावामध्ये मराठ्यांमध्ये एक अशी मानसिकता तयार झाली की आरक्षणामुळे दलित आमच्या पुढे निघून जात आहेत. आणि हा गावागावांमधला जो संघर्ष होता तो शिवाजींचे भगवाधारी आणि आंबेडकरांचे निळ्या झेंडेवाले या स्वरूपाचा तो एक संघर्ष 70च्या दशकापासूनच तो तयार होत होता. मात्र 1919 नंतर अचानकपणे असं घडलं आणि विशेषतः 21-22 नंतर की जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं आणि या जरांगे पाटलांच्या आंदोलनातून दलित फॅक्टर हा दूर झाला आणि तिथे ओबीसी फॅक्टर आला आणि मराठा आरक्षणाला एक नवीच किनार मिळाली आणि ती किनार होती मराठा विरुद्ध ओबीसी. आणि यामुळे 24च्या निवडणुकीत आपल्याला असं बघायला मिळालं की मराठा आणि दलित हे परत राजकीयदृष्ट्या एकत्र आलेत, मोठ्या प्रमाणात ते एकत्र आलेत. खरं तर दलित हे काँग्रेसपासून आणि राष्ट्रवादीपासून मागच्या 20-1 वर्षांमध्ये दूर जात होते. म्हणजे त्यातनं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पक्षाची मतं वाढली होती, वंचित महाराष्ट्रामध्ये वाढलं होतं, भाजपसुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढलं होतं. कारण मराठ्यांचं प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं दलित मतदार हे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दूर जात होते आणि त्यांना जिथे जो पर्याय होता तिकडे ते जात होते. मात्र 19-20 नंतर ही परिस्थिती बदलली आणि मराठा आरक्षणाला मराठा विरुद्ध ओबीसी किनार लागल्यामुळे दलित आणि मराठा यांना एकत्र येण्यासाठी पुन्हा अवकाश तयार झाला आणि तसे ते एकत्रसुद्धा आलेत. अनेक मतदारसंघात ते एकत्र आलेत आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला. हा शिफ्ट जो तुम्ही म्हणालात की दलित विरुद्ध मराठा, तो मराठा विरुद्ध ओबीसी हा जो शिफ्ट झाला त्याची कारणं कशात दडलेत नेमकी? म्हणजे ह्याला एक्झॅक्ट कारण काय ठरलं असेल? एक्झॅक्ट कारण खरं तर सांगणं फार कठीण आहे. म्हणजे ते त्याच्यात राजकीय गोष्टी बऱ्याच आहेत की कशा की हे पूर्णपणे राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन हे घडवण्यात आलेलं आहे. हा एक भाग आहे आणि दुसरा भाग यातला हा सुद्धा आहे की नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजपचं जे प्राबल्य वाढलं ते देशभरामध्ये जसं वाढलं की ओबीसी हा भाजपच्या मागे गेला तसा तो महाराष्ट्रात सुद्धा गेला. आणि 10 वर्ष सातत्याने केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आधी 5 वर्ष आणि आत्ताची ही 2 वर्ष सत्ता असल्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा एका स्तरावरती त्याचं राजकीय सबलीकरण झालं आणि त्यातनं हा संघर्ष पुढे यायला लागला. म्हणजे जे दलितांचं सबलीकरण आंबेडकरी चळवळीमुळे झालेलं होतं ते ओबीसींचं सबलीकरण ओबीसी भाजपच्या मागे गेल्यामुळे आणि भाजप सत्तेत असल्यामुळे आणि मोदीसुद्धा स्वतःला ओबीसी म्हणून घेतात, या सर्व प्रक्रियेतून जे झालं त्यातनं आता हा संघर्ष जो आहे हा मराठा विरुद्ध दलित न होता तो आता शिफ्ट झालेला आहे आणि तो आता मराठा विरुद्ध ओबीसी असा झालेला दिसतो.